जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड। शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार। महिला सुरक्षा, पीडितांना संरक्षण, विकासकामांना गती आणि विधिमंडळातील जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्याचा निर्धार। महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून सोमवारी 4 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधिमंडळ विधानभवन येथे त्यांना निवडून आल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश बच्चू कडू यांना उमेदवारी दिली होती। 2 मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले। विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 9+1 एप्रिल 23 ते मे 13 असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एप्रिल 30 होती। त्यानंतर छाननी झाली आणि उर्वरित अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी व कमतरता आढळल्याने ते बाद झाले। परिणामी 9 उमेदवार आणि 9 जागा अशी स्थिती निर्माण होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली। या आनंदमय क्षणी बोलताना डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की विधानपरिषदेच्या या निवडणुकीत आम्हा 9 उमेदवारांना विजयी करण्याचे संकेत आधीच मिळाले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि ओमप्रकाश बच्चू कडू यांना उमेदवारी दिली। अर्जांमधील तांत्रिक त्रुटींमुळे इतर अर्ज बाद झाल्याने आम्ही सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलो। आज आम्हाला निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र विधानमंडळाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। त्या पुढे म्हणाल्या की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेत असलेले आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली। त्यांच्या या विश्वासाबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी कार्यरत राहीन। महायुतीतील घटक पक्षांचे सहकार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली। या काळात अनेकांना मदत करता आली आणि पुढील काळातही महिला विकास, तीर्थक्षेत्र विकास, महिलांची सुरक्षा, पीडित महिलांचे संरक्षण तसेच शिवसैनिकांच्या माध्यमातून विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विधिमंडळातील कामकाज प्रभावीपणे पार पाडणे यासाठी मी सक्रिय राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले। या प्रसंगी विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे, महाराष्ट्र शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय माशेलकर, उपनेते कला शिंदे, शिल्पा देशमुख, संजना घाडी, आशा मामिडी, सुवर्णा करंजे, ज्योती मेहर, युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वास जेहलम जोशी, पुणे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर, पुणे महानगर प्रमुख आनंद गोयल, बीड धाराशिव संपर्क प्रमुख संगीता चव्हाण, सांगली संपर्क प्रमुख सुनीता मोरे, नांदेड संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख उज्ज्वला भोपळे, संपर्क प्रमुख डॉक्टर शबनम इनामदार, मंचर नगराध्यक्ष राजश्री गांजाळे, मुळशी विधानसभा प्रमुख कांता पांढरे, मुंबईतील विभाग प्रमुख शालिनी सुर्वे, नीलम पवार, सुनीता वैती, शीतल बिट्रा, मालती हवालदार तसेच महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र विधान परिषदांच्या 10 जागांचा म्हणजे 9+1 अशा जागांचा निवडणुकीचा कार्यक्रम 23 मार्च पासून ते 13 मे पर्यंत जाहीर करण्यात आलेला होता। 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती आणि त्याच्यानंतर अर्जांची छाननी होऊन त्यानंतर बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्यांना आम्हाला 9 उमेदवारांना विजयी करण्याचं सुद्धा संकेत मिळाले होते। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला म्हणजे नीलम गोऱ्हे यांना व बच्चू कडू यांना दोघांना उमेदवारी दिली होती आणि ह्या उमेदवारीमध्ये 9 उमेदवार आणि 9 जागा असं झाल्यामुळे बाकीचे अर्ज त्यातल्या तांत्रिक चुका आणखी कमतरतांमुळे नाबाद झाल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होते आहे आणि त्याबद्दल आज आम्हाला तसं आम्ही विजयी झाल्याचं सर्टिफिकेट देखील निवडणूक आयोगाचं सर्टिफिकेट विधानमंडळाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला देण्यात येत आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचा वारसा ते पुढे नेत आहेत आणि अशा नेत्यांनी या स्वरूपाचं जनतेसाठी सातत्याने झटणाऱ्या नेतृत्वाने
मला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि आज मला बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी शिवसेना पक्षाची माननीय एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार मानते. आणि त्यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाच्या नुसार व सर्व शिवसैनिकांच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या मदतीने, महायुतीतील घटक पक्षांच्या सहकार्याने, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांचं हे जे सरकार आहे त्यामध्ये विधिमंडळामध्ये एक विधान परिषदेची आमदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. या संधीतून मला अनेक लोकांची सेवा करता आली, मदत करण्यात आली. तसंच पुढच्या काळामध्ये महिला विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास, कायद्याच्या नुसार महिलांना सुरक्षा, जे पीडित महिला आहेत त्यांना संरक्षण, त्याचबरोबर ठिकठिकाणी शिवसेनेचं विकास काम लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, विधिमंडळाचं काम चांगल्या प्रकारे करणं, या सगळ्यामध्ये माझा सहभाग राहील. मी माननीय शिंदे साहेबांची व शिवसेनेची मनापासून ऋणी आहे.